सलग 12,000 रुपये भाव। अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, शेतकरी एकजुटीचा येणाऱ्या 25 तारखेला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भाववाढीसाठी कापसाला 12,000 रुपये आणि सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। यासाठी गावगाड्यातील सामान्य सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हा लढा हातामध्ये घेतलेला आहे। या लढ्यामध्ये, या आंदोलनामध्ये लिंबा गणेश परिसरातील शेतकरी मागे राहू नयेत म्हणून या आंदोलन समितीचे सर्व सदस्य आज आपल्या गावात जाहीर निमंत्रण द्यायला आलेले आहेत। आधारभूत किमतीपेक्षा कमी दरामध्ये या जिल्ह्यामध्ये 3.5 लाख क्विंटल सोयाबीन विकल्याची कबुली बाजार समितीच्या सचिवांनी दिलेली आहे। 1,500 रुपये 2,000 फरकाने जी झालेली लूट आहे, या लुटीचा फरक जर मिळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला आम्हाला या येणाऱ्या 25 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं लागेल। जसा ऊस दराचा लढा आपण यशस्वी केला, तसाच सोयाबीन आणि कापसाचा लढा आपण आता पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची वज्रमोट आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास आज गावगाड्यांचे शेतकरी व्यक्त करतात। या लढ्यामध्ये लिंबागणेच्या सर्व शेतकऱ्यांनी सहभाग व्हावं। गावात गेल्यावर, घरी गेल्यावर, शेतात गेल्यावर आपल्या मोबाईल मध्ये आपल्या परिवारासोबत व्हिडिओ बनवावा, मी येतोय, तुम्हाला सुद्धा यावंच लागतंय, अशा प्रकारचं वाक्य या मोर्चामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जात, धर्म, पक्ष, पंथ भेद सोडून या मोर्चामध्ये झेंडा कोणाचाही असू द्या, दांडा मात्र तुमच्या शेतकऱ्याचा असला पाहिजे। हा दांडा घेऊन, हा रुमण्या घेऊन उद्याच्या मोर्चामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय। मोबाईलवर सर्वांनी व्हिडिओ बनवा, सोशल मीडियाला पोस्ट करा, आवाहन करा। या सामान्य शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये पाकरी बांधून अशोकराव म्हणले तसं चोख खर्चाने तुम्ही आलं पाहिजे आणि आपल्या मायबापाच्या सन्मानाची लढाई तीव्र केली पाहिजे। कामाच्या दामासाठी, राष्ट्रभावासाठी आपल्याला रस्त्यावर यायलाच हवं, अशी तुम्हाला जाहीर आव्हान करतो। या लिंबागणेश परिसरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।